ओके तर गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि सकाळी 9 वाजता उठून 9 वाजता बळबळच उठलोय, कंटाळा आलता। माझी 2 दिवसाला झोप नव्हती झाली आणि तरी पण बळबळ सकाळी व्हिडिओ एडिट केलाय, अपलोड करायचा राहिलाय कालचा। आणि आता घेऊन आईला घेऊन दवाखान्यात चाललोय। दवाखान्यातून आल्यावर मला फटाके आणायला जायचे तेरखेड। ओके चल लवकर। माझा आवाज काही दिवस होणार 2-3 दिवस असाच आवाज चालला। आईला घेऊन दवाखान्यात चाललो होतो। लवळ मध्ये हॉस्पिटल आहे। त्या दवाखान्यात नाव काय ग? होय ग, दवाखान्यात नाव काय? दवाखान्यात नावच माहित नाही। ठीक आहे, 15 दिवसाला आम्ही जातो दवाखान्यात। तिला गुडघं दुखतात, चोपडे डॉक्टर आहेत लवळ मध्ये, तर त्यांच्या तिकडे चाललोय। तिचं गुडघं दुखतात ना, त्याच्यावरच्या 15 दिवसाला किंवा 1 महिन्याच्या गोळ्या असतील, तर ते आणायला चाललोय। आणि नंतर आणि हे रस्ता बघा, भोसरे आणि घाटणीचा रस्ता असा आहे ना, सेम असा घाटणी ते लवळ असा रस्ता आहे। खड बिड नाही का। ठीक आहे, आईला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर मला शंभूला घेऊन तेरखेडला जायचं फटाकडे आणायला। किल्ला करेन म्हणलं होतं, पण घरी कार्यक्रमाची 20 तारखेला, त्यामुळं किल्ल्याचा राडा नको केलाय, म्हणजे नाही केला शपथ खड। तर किल्ल्याचा राडा नाही केला, नको म्हणलं। किल्ला तर केला तर जागा घरी पुढं मंडप वगैरे टाकायचा ना, तर किल्ला मध्ये येईल म्हणून किल्ला काय बनवला नाही। ठीक आहे, पुढं बघत बरं गाडी झालं तर कॅमेऱ्याकडे बघत नाहीये मी। ठीक आहे, गाइस कालचा व्हिडिओ आता अपलोड करायला चाललोय। एक पिल्याचं जोड बाहेर गर्दी नाही झाली, एवढी ट्रॅफिक झाली नाही, गाड्यांची तिकडे पाणी केली। पाणी बाटलं ये थोडं दुसरं काय खायचं का? आईस्क्रीम वगैरे काय घ्यायचं पण काय बोल की? गाइस ट्रॅफिक लय झालं आहे तिकडे। आम्ही ह्या साईडनं आलोय ना, ह्या साईडला भरपूर माणसं पाठीमागे आहे, 2 व्हीलर असल्यामुळे आले आहे। म्हणजे तर गाइस गाडी पाठीमागे लावली, चालत आले ह्या साईडला, कारण ट्रॅफिक लय गाडी काय माहिती दुकान पाठीमागं पण होती, तिथं ट्रॅफिक आणि माणसं पण भरपूर होती। मला ह्या साईडला येऊन बघा पॅकिंग करायला मिळणार नाही। भरलं का मग काय काय घेतलं, घरी गेल्यावर धावतो उचल भाऊ, कसं उचल गाइस। आमची गाडी आता लांब आहे आणि एवढं मोठं घेतलंय, 3000 रुपये झाले। किती काय होईना, काय विषय नाही, आता चांगलं उडलं पाहिजे बस। आणि अजून ट्रॅफिक आहे। मी चल गाइस
सामान गाडीवर घेतलं सामान, ठीक आहे. आता गाडीवर आम्ही दोघं जण काय, पण एवढं काय जाणार नाही, एवढं मोठं आहे. आता बसणार कसं काय तिथं जावं नाही झालं. फटाकड्याचं घेतले तर काय विषय नाही. लय काही हिंडत बसलो नाही, एका दुकानात शिरलो, मस्त फटाकड्या वगैरे घेतल्या. लय गाजगीत पण नाही केली. तेव्हा म्हणलं की आत्ता झालं तू कुठं जर गेला ना, तर मी बाहेर एक लोकांना विचारलं, तर म्हणलं आत्ता तू कुठं जर गेला ना तर तुला स्वस्त भेटणार नाही, कारण सीझनच आहे दिवाळीचं. त्यामुळं जिथं जाऊन तिथं महागडी मिळणार. जर तू गणपतीत वगैरे किंवा नवरात्री आला ना तर स्वस्त भेटत. तर मी काय जास्त गाजगीत केलं नाही, दुकानामध्ये जास्त बघत बसलो नाही. मी शंभू झालो, एकदा लेट झाला, त्यामुळे म्हणलं लय फिराय पण नको. जास्त गेलो, आता किती वाजले त्या 5:30 वाजले. आम्ही इथे काही 5:45 वाजलो, म्हणजे अर्ध्या तासात ते 5 तासात आम्ही कव्हर केले. लगेच त्याला पण काही बार्गेनिंग वगैरे करत बसलो ना, फटाफटाफटा सांगितलं हे घे ते घे, डायरेक्ट पिशवी भरले, निघायचे आता. ओके. आणि तोप आणि माळ आहे ना कोरडवाडीत स्वस्त मिळते ह्याच्यापेक्षा. कोरडवाडीत किती तोप भेटते, त्याची तोप भेटते 30 रुपयाला, तर हे त्याच्या 35 वगैरे सांगत होतं. त्यामुळे मला कोरडवाडीत गेल्यावर घ्या. आणि नंतर फटाक्याची माळ आहे ना, फटाक्याची माळ पण इथं 400 रुपयाला सांगत होते, तर ते 250 रुपयाला तिथं भेटते. त्यापेक्षा म्हणलं कोरडवाडीतच घ्यावी. फटाक्याची माळ काय घेतली नाही, तोप पण नाही घेतली. ओके. तर गाईच वडापाव घ्यायला थांबलो होतो. तेरखेडा बसला की ते 40 किलोमीटर पुढे आलोय आता. बारशे आणि तिथून कुरवाड्याला 35 का काय ते किलोमीटर आहे. लय वेळ लागेल. डोळ्यावर माझ्या इथे डोळ्यात चिलट गेलं, लालबारीक झाला. हे असं जो गाडी चालवत होती 60-70 चालू होतं आणि एकदम चिलट असं डायरेक्ट डोळ्यात गेले, लालबारीक झाला. आणि मी आता माझा गॉगल चष्मा नाही का, नॉर्मल चष्मा ते विसरलोय. ह्याचं जे हेल्मेटचं आहे ना ते काळं होतं. जर हेल्मेटचं ग्लास खाली केलं ना तर ते काळं होतं, दिसत नाही. त्यामुळे ते काच वरती करून चालवावं लागते गाडी. काय विषय नाही. ओके तर गाईज 7:40 झाले. त्या 6:50ला हल्लो होतो. जिथं वडापाव खायला थांबलो होतो ना तिथून 6:50ला हल्लो होतो. 7:40ला पोहोचतो. आता ज्येष्ठ पोहोचलो. तर काय काय आणलं तुम्हाला दाखवतो. हा आता बॉम्ब तर गायची काय निघा नाही. तर काय आटो बॉम्ब आहेत ना, तर काय आता बॉम्बची पिशव्या 1 2 3 चौथी कुठं ही 4 पिशव्या आटो बॉम्ब द्या. ओके. 4 आटो बॉम्ब. हे बारका फटाकडे येतात. हे 10 पिशव्या येतात. नंतर ही लक्ष्मी दोड 50, म्हणजे त्याने 5-5चे पॅक करतात ना, तर ते म्हणलं की हे सुट्टे त्यांनी सुट्टी करून ठेवले होते, पॅक करून नव्हते ठेवले. ज्येष्ठ बनवले होते त्यांनी, ते म्हणजे ज्येष्ठ बनवले आहेत त्यामुळे सुट्टे हे काय ठीक आहे. आणि शंभूचं आवडतं काहीतरी काहीतरी ह्याला काय म्हणते त्याला एक आले डबडं असं फिटकून मारायचं पोहून, हा बीडी बॉम्ब म्हणते. ठीक आहे. हा एक विषय. नंतर हे रंगीत तुडतुड नाही का, रंगीत कलरचं काय त्याला तुडतुड म्हणते ते, काय दिसलं पुटपुट म्हणते ते. ठीक आहे. आणि एक मोर एक आणलाय. ती मोर इथून असं साईडला इथं वाट लावलेलं ते असं वर जाऊन उडतं. असं काय दृश्य बघू व्हिडिओ मध्ये. नंतर जेव्हा उडवेल तेव्हा आता नाहीये, आता फक्त सांगतोय. आणि ही एक फुलभाजी एक आहे. हे फुलभाजी एक आहे. नंतर हे साधे फुलभाजी आहेत. हे कलरचे आहेत, हे साधे आहेत. आणि नंतर हे काय म्हणतात त्याला, आपलं गाड असतंय ना मडक्यातले
झाड झाड असं स्पार्कल होत ते. हे पण ते शंभूचं आवडतं. आणि हे पण झाडच आहे ती, पण ही मोठी झाड आहे ती, ही छोटी झाड आहे ती. ठीक आहे. आणि मेन हे पण बटरफ्लाय आहेत, बारके बारके. आणि हे 30 शॉट आहे वर जाऊन. आता एक पिकत नाही इथून थोडं. छान छान. हे नाही 30 शॉट आहे, वर जर होते त्या साईडनं थोडं गाडीवर माझ्या पाठीला लागलं, मग थोडस दबले. काही विषय नाही. ठीक आहे, एवढं आणलंय. ओके, तर गाईज आजचा ब्लॉग इथे संपू. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. बाय.